परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा प्रश्न कसे विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला यासारखे प्रश्न विचारले जातात. बेसिक जर तुमचं मागील सांगितलेल्याप्रमाणे जर पक्का असेल, तुमचा पाया जर मागच्या सांगितलेल्या मी शिकवलेल्याप्रमाणे जर पक्का झाला असेल, तर तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. कसे ते पहा. आता बघा या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की 6,96,775 अधिक बॉक्स. या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे. तर त्या ठिकाणी एक संख्या आहे, ती संख्या जर या संख्यामध्ये मिळवली तर इज इक्वल टू म्हणजे त्याचं उत्तर बरोबर 9,68,345 एवढं उत्तर येतं. तर या बॉक्सच्या ठिकाणी कोणती संख्या असेल. ओके. मग यासारखा जर प्रश्न असेल तर तुम्हाला मी सांगितलंय ज्या वेळेस तुम्हाला दोन संख्या वजाबाकीसाठी येत असतात. ओके. दोन संख्या वजाबाकीला येतात म्हणजे त्या दोन संख्या काय असतात, पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा कशी असते, मोठी असते. ओके. आणि उत्तर जे आलेलं आहे ते बेरजेचं उत्तर हे दोन्ही संख्यापेक्षा कसं असतं, मोठं असतं. मग या ठिकाणी या दोन्ही संख्यापेक्षा हे उत्तर कसं आहे, मोठं आहे. म्हणजे जर आपण ही संख्या या मोठ्या संख्येतून या लहान संख्येला जर वजा केलं तर ही संख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला 5 5 6 6 अंकी संख्या दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला डायरेक्टली तो गुणधर्म समजणार नाही. म्हणून मी तुम्हाला एक अंकी संख्या घेऊन तो गुणधर्म समजून सांगतो. तो कसा आहे तर बघा या ठिकाणी ही संख्या आपण 5 समजू. ही संख्या किती समजू आपण, 5. जर ती संख्या 5 असेल, तुम्हाला दिसत नसेल तर बघा या ठिकाणी ही संख्या जर 5 असेल वजा 5 वजा बॉक्स दिलेला आहे आपण. ओके. इज इक्वल टू 2. चला काय हरकत नाही. इज इक्वल टू किती, 2. आता ही मी फक्त या एक्झाम्पलला शॉर्ट करून तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. मग 5 मधून किती गेल्याच्या नंतर 2 येतात म्हणजे आपल्याला हातावर समजेल हे 5 आहेत, आपल्याला उत्तर किती पाहिजे, 2 पाहिजे. मग किती गेले, हे 2 राहण्यासाठी 1 2 आणि 3. त्यावेळेस हे 3 गेल्याच्या नंतर हे 2 उत्तर येतं. ओके. म्हणजेच या ठिकाणी बॉक्सच्या ठिकाणी कोणती संख्या आहे, 3 ही संख्या आहे. 3 संख्या आहे म्हणून उत्तर 2 येतं. मोठी संख्या 5 होती. 5 मधून आपण ज्या वेळेस 3 काढले त्यावेळेस उत्तर 2 मिळालं. म्हणजेच या ठिकाणी बॉक्सच्या ठिकाणी किती आहेत, 3. हे आपण एक अंकी संख्या आहे म्हणून ओरली सांगू शकतो. ओके. मग या दोन संख्यांची बेरीज ही एवढी संख्या येते. मी तुम्हाला सांगितलंय अगोदरच. हे बघा हे 5 आहेत, हे 3 आहेत, 2 उत्तर येतं. मग ह्या दोन संख्यांची बेरीज केली जर एवढं उत्तर बरोबर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. ओके. हा गुणधर्म आपण या ठिकाणी उपयोगात आणून हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बघा या ठिकाणी ही मोठी संख्या आहे. ओके. म्हणजेच आपले 5 आहेत. हा बॉक्स आहे, हा बाहेर घेऊया आणि या संख्येला या मोठ्या संख्येमधून काय करूया, वजा करून आलेलं उत्तर हे बॉक्स असणार आहे. बघा 9,68,000 9,68,345. ओके. वजा 6,96,715. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला वजाबाकीमध्ये कन्वर्ट करून या बॉक्सची किंमत काढू शकतो. ओके. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा एक लक्षात ठेवा, ही संख्या धन आहे. ही धन संख्या जर या इज इक्वल टू च्या संख्येच्या जर पुढे नेऊन ठेवली तर त्यांचं साइन सुद्धा चेंज होत असतं. मी बेरजेमध्येही सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेस आपण इज इक्वलच्या एक अलीकडील संख्या पलीकडे घेऊन जात असतो त्यावेळेस जर ती संख्या धन असेल तर ऋण होऊन जाते. ओके. गुणाकारात असेल तर भागाकारात होऊन जाते, भागाकारात असेल तर गुणाकारात होऊन जाते. वजाबाकीची बेरीज होते, बेरीजची वजाबाकी होते. ओके. म्हणजे ती ऑपोजिट क्रिया होती त्याची. मग या ठिकाणी आता आपण मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करायला म्हणजे या 5 मधून हे 5 काढायला. ओके. या 5 मधून काय करायला, हे 5 काढायला. उत्तर किती येणार आहे, 0. 5 मधून 5 गेले 0. आता या 4 मधून आपल्याला 1 वजा करायचा आहे. 4 मधून 1 गेला किती राहतील बेटा, 3 राहतील. 4 मधून 1 गेला 3. लक्षात ठेवा या 3 मधून हे 7 जातात का रे मित्रांनो, नाही. गोंधळ होऊ नका. या 3 मधून हे 7 जात नाहीत म्हणून या 3 च्या समोरची 8 ही संख्या याच्याकडून एक कॅरी घेतला 13 झाले. 13 मधून 7 जातात म्हणजे 13 मधून 7 गेले किती राहतील बेटा, 6 राहतील. किती राहतील, 6 राहतील. 13
-7 किती राहतील 6. मग आता या ठिकाणी कॅरी दिला होता म्हणजे या ठिकाणी किती राहतील आता 7 राहतील. 8 मधून 1 गेला होता ना, मग 7 मधून हे 6 गेले, किती राहतील या 7 मधून 6 गेले 1 राहील. ओके. त्यानंतर 6 मधून 9 जातात का, नाही जात, म्हणून या 9 कडून कॅरी घेतला 16 झाले, या ठिकाणी 8 राहिले. मग या 16 मधून 9 गेले, किती राहिले 16 मधून 9 गेले 7 राहिले, किती 7, कारण 9 आणि 7 16. मग या 8 राहिलेले, 8 मधून 6 गेले, किती राहतील 2. म्हणजे या पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा 2 7 1 6 3 0 एवढं उत्तर येतं. म्हणजेच आपल्याला या बॉक्सची किंमत एवढी आहे असं सांगता येतं. ओके. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा. फक्त काय करायचं माहितीये का, त्या ठिकाणी मी तुमचा एवढा वेळ फक्त तुम्हाला समजून सांगण्यात घातलेला आहे. आता प्रश्न सोडवायचा ही खूप सोपी ट्रिक्स आहे. दिलेली संख्या आणि बॉक्स या दोन संख्यांची बेरीज एवढी आहे, म्हणजे एक जी मोठी संख्या बेरीज करून आली ना त्या संख्येतून दिलेली एक संख्या काय करायची वजा करायची, राहिलेलं उत्तर बॉक्सची किंमत मिळून जाईल. ओके. मग तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. 5 आणि 0 5, 1 आणि 3 4, 7 आणि 6 6 6 12 आणि 13 13 3 हाताला 1 1 आणि 6 किती होतात 1 आणि 6 7 आणि हातचा 1 8 8 ला 8 9 आणि 7 9 आणि 7 16 16 6 हाताला 1 2 आणि 6 8 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे. बघा त्याचबरोबर मी एक बोर्डवर खाली प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. प्रश्न जर तुम्हाला समजला नसेलच समजला तर घाबरून जाऊ नका. दिलेल्या संख्येच्या ऐवजी थोडी चिन्ह दिलेले आहेत त्यांनी. काय दिलेले चिन्हांचा वापर केलेला आहे. परंतु तुम्हाला संख्या या पर्यायामध्ये तर निश्चितच पाहायला मिळतात. ओके. पर्यायामध्ये संख्या पाहायला मिळतात. मग पर्यायामधून आपल्याला 3 संख्या अशा फाइंड करायच्या की त्यांची वजाबाकी केली तर या सिम्बॉल मध्ये ती संख्या बसतील. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस असा प्रश्न तुम्हाला येतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की हा एक बॉक्स 3 वेळा आहे, म्हणजे ती एक संख्या ही 3 वेळा सारखीच आलेली आहे. बॉक्सची जी संख्या आहे ती सारखीच आहे, त्या संख्येची किंमत चेंज होणार नाही. यासारखाच बॉक्स आहे म्हणजे यासारखीच संख्या असणार, यासारखाच सर्कल आहे म्हणजे यासारखीच संख्या असणार, यासारखाच ट्रायंगल आहे म्हणजे यासारखीच संख्या असणार. फक्त एवढं आहे की या तिन्ही शेप्स तिन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत तर 3 संख्या वेगवेगळ्या असणार. ओके. मग आता त्या 3 संख्या कोणत्या, मग लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस करतो मग वरची संख्या ही मोठी असते खालच्या संख्येपेक्षा आणि खालची संख्या कशी असते लहान असते. ओके. वरची संख्या मोठी असते आणि खालची संख्या कशी असते लहान असते. आणि वजाबाकी ज्या वेळेस करून येते ते निश्चितच मोठ्या संख्येपेक्षाही कशी असणार आहे लहान असणार आहे. फॉर एक्झाम्पल वरची संख्या 9 आहे, खालची संख्या 4 आहे, तर मग त्याचं उत्तर 9 पेक्षा अधिक येणार आहे का नाही. वरची संख्या 2 आहे, त्याची खालची संख्या 1 आहे, त्याचं उत्तर 2 पेक्षा अधिक येणार आहे का नाही. कारण आपण त्या मोठ्या संख्येतून ती वजा करत आहोत. वजा होत आहे म्हणजेच मोठी संख्या ही लहान संख्याला वजा करते म्हणजे त्याचा एक भाग आहे ना तो. ओके. मोठ्या संख्येचे 2 भाग करत आहोत आपण, म्हणून या ठिकाणी आलेलं उत्तर हे या संख्येपेक्षा कसं असणार आहे लहानच संख्या असणार आहे. एवढं समजतंय. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला आता दिलेले पर्याय आहेत. मोठी संख्या पर्यायामध्ये कोणती आहे ती पाहायची. फक्त अनुक्रमे आता प्रश्नामध्ये मी एक ठिकाणी या ठिकाणी सिम्बॉल दिल्याच्या नंतर अनुक्रमे हे नाव दिलेलं आहे. आता अनुक्रमे याला इंग्लिश मध्ये रिस्पेक्टिव्हली म्हणतात, म्हणजेच क्रमाक्रमाने. ओके. जो क्रम तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला आहे, अगोदर स्क्वेअर दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे, त्यानंतर गोल दिलेला आहे, त्यानंतर त्रिकोण दिलेला आहे. दिलेल्या अनुक्रमे म्हणजे दिलेल्या पद्धतीनुसार जी तुम्हाला या ठिकाणी सिक्वेन्स करून दिलेली आहे त्या सिक्वेन्स नुसार तुम्हाला पर्यायामधील उत्तर निवडावं लागणार आहे. कारण की बघा ते 9 3 7 या ठिकाणी
सर्व संख्या या ठिकाणी 9 पासून सुरुवात होते, या ठिकाणी 9 पासून, या ठिकाणी 7 पासून, म्हणजे याची किंमत एक तर 7 असणार, 9 असणार, 2 असणार, नाही तर 9 असणार. ओके, म्हणजे सुरुवातीला आपल्याला हीच संख्या असली पाहिजे. आता या ठिकाणी बघा पर्यायामध्ये अगोदर मोठी संख्या जी असेल ती बघायची, त्या संख्येला वजा करून घेऊया. मोठी संख्या या ठिकाणी पर्यायामध्ये 9 आहे. किती आहे? 9. मग या ठिकाणी 9 ठेवूया. ओके, रिस्पेक्टिव्हली म्हणजे सर्कलची संख्या 9च्या नंतर या ठिकाणी 7 जर ठेवली आपण तर 9 मधून 7 गेली तर 2 राहतात, म्हणजे या ठिकाणी 7 ठेवता येत नाही. समोर आपल्याला 3 पाहिजे. ओके, 3 येत नाही. या ठिकाणी जर 4 ठेवले या समोरची संख्या तर खाली 5 उत्तर येतं, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 9 मधून 4 गेले 5 बरोबर आहे. आणि त्यांची 1 2 3 ह्या पद्धतीनुसार इथे येत आहे. ओके, पर्यायामध्ये सुद्धा. मग या ठिकाणी सुद्धा आता दोन्ही सगळ्या सारख्याच आहेत, तर मग काय करायचं, सगळ्या सारख्या संख्या ठेवून द्यायच्या. आणि सगळ्या सारख्या एक काढता आलं बाकी सगळं जशाला तसं ठेवायचे. एक काढता आलं बाकी सगळं जशाला तशा अंक ठेवायचे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी हे आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही याला कन्फर्म राईट करून पुन्हा व्हेरीफाय करणं सोडून द्यायचं नाही. पर्याय व्हेरीफाय करणं सोडून द्यायचे नाही. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एखाद्या वेळेस असेही पर्याय असू शकतात की ते 1 व 2 वेळा आणि तुम्हाला सूचना दिली जाऊ शकते कोणती 2 उत्तर निवडा, किंवा पर्याय 4 मध्ये सर्वच बरोबर आहेत, पर्याय 4 मध्ये 2 व 3, 3 व 2 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पर्याय मध्ये दिलेले असतात सूचना. ती सूचना पालन करून या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे आपलं उत्तर एकच असणार या ठिकाणी. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जर या ठिकाणी पुन्हा 6 4 आणि 2 असा जर गट असता 6 4 2 तर ते सुद्धा उत्तर बरोबर आपल्याला मान्य करावा लागला असता. या ठिकाणी 7 5 2 असा असता तरी मान्य करावा लागला असता. या ठिकाणी 3 2 1 असा गट असता तरी मान्य करावा लागला असता. म्हणजे तसे जर 3 गट जर तुम्हाला सुरुवातीला जर पर्यायामध्ये दिलेले असतील आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर, तर तुम्हाला या ठिकाणी सर्व बरोबर करावं लागणार. कारण की ह्या चिन्हानं फक्त 9 4 5 लाच गुच्छ घेतलेला आहे का? नाही. पर्यायामध्ये जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर पुन्हा जर तसे जर संख्या दिसत असतील या सूत्रानुसार, तर तुम्ही अनुक्रमे जर त्या संख्या मानलेल्या असतील पर्यायामध्ये, तर तुम्ही ते उत्तर करेक्ट आहे म्हणून सांगू शकता. ओके, चला तर पुढील प्रश्न बघू. बघा त्या ठिकाणी बोर्डवर मी एक एक्झाम्पल पुन्हा दिलेले तुम्हाला, की तुम्ही अशा प्रकारच्या वजाबाकीमध्ये जर तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस शिवाय गणितातील कोणताच एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय तुम्ही परफेक्ट होणार नाही. आता या ठिकाणी बघा 4 ट्रायंगल दिलेलं आहे आणि या ठिकाणी 8 स्क्वेअर दिलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण समी वजाबाकी करून देऊन तुम्हाला स्क्वेअर आणि ट्रायंगलच्या ठिकाणी कोणता अंक येईल हे विचारलेलं आहे. ओके, मग तुम्हाला 2 अंक त्या ठिकाणी जर काढायचे असतील तर तुम्ही दिलेली वजाबाकी ही पूर्ण करून फाइंड करू शकता. परंतु तुम्ही आता मनाने तुम्हाला अंक घ्यायचे. आता या ठिकाणी हा पहिला जो प्रश्न आहे तो मी विदाउट कॅरीचा घेतलेला आहे, म्हणून तुम्ही डायरेक्टली करू शकता. फॉर एक्झाम्पल हे बघा या ठिकाणी 4 आहेत, 4 मधून किती वजा केल्यावर 2 येतील? 2, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 घेता येतील. या ठिकाणी 3 मधून 3 गेले 0. वजाबाकी पूर्ण कंप्लीट करायची. या ठिकाणी एखाद्या वेळेस कॅरी घ्यायचा असतो समोर तर तो कॅरी येत नसतो. त्यानंतर 8 मधून किती वजा केल्यावर 3 येतात? 8 मधून 5 वजा केले तर 3 येतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 ही संख्या आहे असं म्हणता हरकत नाही. त्यानंतर 5 मधून किती वजा केल्यावर 2 येतील? 5 मधून 3 वजा केले तर 2 आले, डायरेक्ट करून दिलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ह्या 2 संख्या ज्या फाइंड करायच्या होत्या त्या 5 व 2 ह्या आहेत हे सांगता येतं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही एक्झाम्पल दोन्ही ठिकाणच्या संख्या फाइंड करू शकता. बऱ्याचशा वेळा अशा वेगवेगळ्या दिलेल्या असतात. जर एखाद्या वेळेस या अगोदरचे एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल ते रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे जर दिलं असेल तर पर्यायामध्ये अनुक्रमे दिलेले असतात. लक्षात ठेवा, या संख्या जर तुम्हाला पर्यायामध्ये मी जर प्रश्नामध्ये अनुक्रमे जर हे नाव दिलेलं असेल, मी रिपीट करतो हे अनुक्रमे, यामुळे तुमचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं. अनुक्रमे जर दिलेला असेल तर पर्यायामध्ये तुम्हाला फर्स्ट 2 व 5, पर्याय क्रमांक 2 3 व 5, 3 4 व 5 आणि 4 5 व 2 अशा पद्धतीचे पर्याय दिले असतात. तुम्ही काय करतात, सोडवणं झालं की 5 आणि 2 माहित आहेत. ओके, हे 5 आणि 2 पर्यायामध्ये आहे.
करेक्ट करा. तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकतं. ओके, कारण की तुम्हाला अनुक्रमे सांगितलंय, तर मग या स्क्वेअरची किंमत अगोदर आली पाहिजे. स्क्वेअरची किंमत किती आहे? 5 आहे. मग अगोदर 5 आले पाहिजे. त्यानंतर ट्रायंगलची किंमत किती आहे? 2 आहे. त्यानंतर ट्रायंगलची किंमत आली पाहिजे. यालाच अनुक्रमे या शब्दामुळे किती मोठा गोंधळ होतो, लक्षात ठेवा. याची जर तुम्हाला जर या प्रश्नामध्ये जर अनुक्रमे शब्द आलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिलेला अगोदर पर्यायामध्ये कोणतं, प्रश्नामध्ये कोणतं चिन्ह दिलेलं आहे अगोदर त्याची किंमत पर्यायामध्ये पाहावी लागते. म्हणजे याचं 1 नसता उत्तर 5 आहे. ओके, सॉरी उत्तर 4 आहे, कारण की 5 अगोदर सुरुवातीला त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यानंतर 2 आहेत, या ठिकाणी 2 अगोदर आहेत, नंतर 5 आहे. ओके, अशी चूक तुम्ही पुन्हा होऊ द्यायची नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक नुसतं बघून उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू नका, तर त्यांना व्यवस्थित ऑब्झर्व करा. चारही पर्याय व्यवस्थित ऑब्झर्व करत जा. ओके, लॉजिकली प्रश्नावर तुम्हाला चूक कोणत्या ठिकाणी होते, तर अशा पर्यायाच्या ठिकाणीच होते. ओके, चला, नॉर्मली मिस्टेक होऊ द्यायच्या नाही, त्याने आपला मार्क जातो. म्हणजे एक प्रश्न चुकला म्हणजे 2 मार्क जातात, आणि 2 मार्क चुकले गेले म्हणजे आपली ऑल महाराष्ट्रामध्ये येण्याची जर का आपली जर ध्येय असेल तर ते शक्यच नाही. कारण की आउट ऑफ घेणारे बरेचसे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा. ते पुन्हा मॅथ मध्ये तर चुकतच नाही. ओके, परफेक्टच होतात. तुम्हीही परफेक्टच होणार. फक्त प्रॅक्टिस करा, प्रश्न विचारत जा, सराव करत जा. दिलेला टेस्ट याचा जर तुम्हाला कंटिन्यू त्याचा जर तुम्हाला फायदा, रेग्युलरली तुमचा जर प्रोग्रेस रिपोर्ट जर व्यवस्थित येत नसेल, त्याचे कारण शोधा. तुम्ही कुठे चुकताय ते बघा. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे त्यातील जर काही अडचण असेल तर तुम्ही ते सूचना करत जा. त्यावर आम्ही निश्चितच तुम्हाला प्रतिक्रिया योग्य प्रकारे दिल्या जातील. ओके, चला पुढील आता शाब्दिक एक्झाम्पल बघणार आहोत आपण. या ठिकाणी शाब्दिक एक्झाम्पल हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलेले असतात. बघा, आता बोर्डवर तुम्हाला एक शाब्दिक एक्झाम्पल दिलेले आहे. ओके, आता आपल्याला शाब्दिक एक्झाम्पल हे अभ्यासणं गरजेचं आहे. बऱ्याचशा प्रश्नावर तुम्हाला एक्झाम मध्ये शाब्दिक प्रश्नावर एक्झाम्पल दिलेले असतात. शाब्दिक प्रश्न दुसरे तिसरे काही नसून त्यातील जे शब्द असतात ना, ते शब्द मी बेरजेमध्येही तुम्हाला सांगितलं. शब्द हे रॉ मटेरियल समजायचं. शब्द हे कसं रॉ मटेरियल समजायचं, आणि दिलेल्या संख्यावर सगळं पूर्ण लक्ष द्यायचं. संख्या काय म्हणतात, आणि दिलेल्या शब्दाच्या ज्या सूचना असतात ना, त्या सूचना आपल्याला पालन करायचं. आता सूचनाचं पालन करायचं म्हणजे काय करायचं, या ठिकाणी बघा दिलेल्या संख्या आहेत. बोर्डवर तुम्हाला एका शाळेत 435 मुले आहेत. एकूण किती मुले आहेत? 435. म्हणजेच या ठिकाणी एकूण 435 मुले होती. म्हणजेच आता या ठिकाणी बघा होती दिलेलं आहे, म्हणजे काही ना काहीतरी फ्युचर मध्ये झालेलं आहे. घंटा वाजताच त्यातील 100 मुले मैदानावर खेळण्यास गेली. त्यातील 100 मुले मैदानावर खेळण्यास गेली. मैदानावर किती मुले गेली खेळण्यास? 100 मुले गेले. ओके, 100 मुले मैदानावर खेळण्यास गेली व 25 मुले घरी गेली. घरी किती गेले मुलं? 25. बघा, या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगायचंय की दिलेली जी सूचना असते ना, त्या सूचनेचं पालन जर व्यवस्थित केलं तुम्ही, प्रश्न व्यवस्थित वाचून, तर तुम्हाला अशा प्रकारचे मान्य करून तुम्हाला ओरली प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आता घरी गेलेली मुले 25 आहेत. एकूण मुले किती आहेत? 435. मैदानावर किती गेले? 100. घरी किती गेले? 25. मग तर त्या शाळेत किती मुले असतील? आता त्या शाळेमध्ये किती असतील? तर मग त्या शाळेमध्ये किती मुलं असणार? सर्व एकूण मुलापैकी जे मुलं मैदानावर गेलेत आणि घरी गेलेत ते काय करायचे? वजा करायचे त्यातील. ओके, राहिलेले मुलं शाळेमध्येच आहेत. ते कुठे आहेत का? तुमच्यासारखे हुशार आहेत, तुम्ही तर घरी आहेत. पण तुम्ही घरी आहेत म्हणजे तुम्ही वाईट नाही, परंतु या ठिकाणी प्रश्नामध्ये आलं म्हणून तुम्हाला सांगतोय. आता राहिलेले मुलं घरी 25 आणि मैदानावर 100, म्हणजे या दोघांची बेरीज करायची, बाहेर गेलेल्या मुलांची आणि मैदानावर गेलेल्या, म्हणजे शाळेच्या बाहेर गेलेत ना ते, मैदानावर गेले म्हणजे यांची बेरीज करायची, आणि ती बेरीज एकूण संख्येमधून काय करायची? वजा करायची. वजा करायची म्हणजे त्यातून मायनस केल्याच्या नंतर जी कोणती राहिलेली संख्या आपल्याला मिळेल ती एकूण शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी पहा 4, 3, 5 वजा या दोघांची बेरीज किती येणार एवढा? 100 आणि 25 125. 1 2 5
एवढी मुले बाहेर गेलेली आहेत, एवढी शाळेत एकूण आहे. ओके, मग शाळेत असणारी मुलांची संख्या 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 2 गेले 1, 4 मधून 3 गेले 4 मधून 1 गेले 3, म्हणजे 310 विद्यार्थी अजूनही त्या शाळेमध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी 435 पैकी 310 विद्यार्थी त्या शाळेमध्ये अजूनही आहेत. ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही या दोघांची बेरीज केलेली आहे आणि त्यांच्यातून वजा केली म्हणजे 5 आणि 0, 5, 3 आणि 1, 2 आणि 1 3, 1 आणि 3 4, म्हणजे तुमची वजाबाकी सुद्धा बरोबर आहे. तर आता असे प्रश्न जे शाब्दिक प्रश्न असतात, हे प्रश्न मनाने किती तयार करता येतात. शब्दांचा खेळ आहे सगळा. कसा, आता या ठिकाणी शाळेमध्ये दिलं, एखाद्या ठिकाणी कारखान्यात येतील, एखाद्या ठिकाणी ऊसतोडीला जाणारे असतील, एखाद्या ठिकाणी गावातील लोकसंख्या असेल, गावात एक डायरेक्ट एवढी लोकसंख्या आहे तेवढी शहरामध्ये गेली तर मग आता गावात किती राहिली, शहरामध्ये एवढी लोकसंख्या आहे तेवढी कामावर एवढी गेली तर मग आता बाहेर गावी गेली तर मग त्या शहरात राहिलेली लोकसंख्या किती आहे. शाळेमधील अशा प्रकारचे प्रश्न असतील, मैदानावरचे अशा प्रकारचे प्रश्न असतील, पुन्हा तुम्हाला बगीच्यामधील फुलं झाड वृक्ष यातील एवढी संख्या होती तेवढी दुसरीकडे घेऊन गेले तर मग आता किती राहिले असतील. असे बरेचसे प्रश्न, जसं की तुम्हाला मागील परीक्षेमध्ये एक प्रश्न पाहिला होता मी, बस मधले काही प्रवासी सुरुवातीला 50 बसले, त्याच्यानंतर पुन्हा 50 बसले, पुढच्या स्टेशनवर 25 उतरले, तर आता त्या बसमध्ये किती असतील. मग अगोदर बसलेले किती ते मोजायचे. सुरुवातीला 50 बसले होते, नंतर 50 बसले, मग एकूण 100 झाले, मग पुढे 25 उतरले, मग 75 राहतील. हे ओव्हरऑली प्रश्न असतात. ओके, जे दिलेली जी तुम्हाला त्यामध्ये सूचना असते ना, बसले किती उतरले किती, याला जर तुम्ही व्यवस्थित जर कट करून जर का तुमच्या तेवढ्यावरच लक्ष केंद्रित केलं ना, तुमचं उत्तर चुकणार नाही. ओके, मग तुम्हाला शाब्दिक एक्झाम्पल यासारखे किती येतील यात काही शंका नाही. तुम्ही तुमच्या मनाने शाब्दिक एक्झाम्पल तयार करू शकता. पण निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 4 लाख मतदान पडली, एका उमेदवाराला 3 लाख मतदान पडली, तर दुसरा उमेदवार जो विजयी आला तो किती मताने विजयी आला, मग त्यातून ते मायनस करायचे, तेवढा विजयी होईल. ओके, मग यासारखे असंख्य प्रश्न आपल्याला मनाने तयार करता येतात. तुम्ही ते मनाने तयार करा, त्यावर प्रॅक्टिस करा. दिलेल्या प्रश्न संचामध्ये मी बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला शाब्दिक एक्झाम्पल दिलेले, ते पहा, त्यांची रीत पहा, ते सोडवा. त्यासारखे एक प्रश्नापासून 5 प्रश्न तयार करा आणि त्यावर आधारित तुम्ही फक्त संख्या चेंज करूनही तुम्ही करू शकता. परंतु तुम्हाला सर्व ज्ञान, व्यावहारिक ज्ञानही समजलं पाहिजे. जसं की तुम्हाला तुमच्या घरच्यांनी 200 रुपये तुमच्याजवळ दिलेले बाजारामध्ये पाठवलेले आहे आणि तुम्ही त्याचा 150 रुपयाचा बाजार केला, तर तुमच्याजवळ आता बाकी शिल्लक किती रुपये राहतील. यासारखे प्रश्न तुम्ही मनाने तयार करू शकता. ओके, चला, तर मग वजाबाकी हा टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले 2 प्रश्न जे लॉजिकली अगोदरचे होते तेही महत्वाचे आहेत. त्यासाठी प्रश्नांची प्रॅक्टिस करा, शाब्दिक एक्झाम्पलची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. ओके.